स्नेहा आणि रोहनचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत होतं. दोघेही एकमेकाशिवाय दिवसाची कल्पनाही करू शकत नव्हते. पण कधी कधी नात्यात प्रेम जितकं महत्त्वाचं असतं तितकाच विश्वासही महत्त्वाचा असतो. एका संध्याकाळी स्नेहाने रोहनला अनेक वेळा फोन केला, पण रोहनचा फोन लागत नव्हता. मेसेजलाही उत्तर नव्हतं. स्नेहा चिंतेत पडली. रोहन ठीक तर असेल ना, ती मनात विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर स्नेहाला एक फोटो दिसला. त्या फोटोमध्ये रोहन एका मुलीसोबत हसत उभा होता. फोटो पाहता स्नेहाच्या मनात शंका निर्माण झाली. ही मुलगी कोण आहे? रोहनने मला याबद्दल कधी सांगितलं नाही. स्नेहा नाराज झाली. तिने रोहनला मेसेज केला, पण रोहन कामात व्यस्त असल्यामुळे लगेच उत्तर देऊ शकला नाही. रोहनचं शांत राहणं स्नेहाला गैरसमज आणखी वाढत होता. दुसरीकडे रोहनचं अजिबात कल्पना नव्हती की स्नेहा एवढी दुखावली आहे. तो फक्त आपल्या कामात अडकला होता. रात्री उशिरा रोहनचा फोन आला. स्नेहा, काय झालं? तू दिवसभर शांत का आहेस? रोहनने विचारलं. स्नेहाने थंड आवाजात उत्तर दिलं, तुला खरंच माहीत नाही? रोहन गोंधळला. त्याला समजत नव्हतं की नेमकं काय चुकलं आहे. आता त्यांच्या नात्यात पहिल्यांदा गैरसमजाची सावली पडली होती. आता बघूया 14व्या भागामध्ये सत्य समोर येणार का?